Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the biological property of soil and composition of soil. Then soil composition, there are four components in the soil: mineral matter, organic matter and air and water. Mineral matter 45%, organic matter 5%, air and water 25% in the soil. This component very important for physical property, chemical property and biological property in the soil. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण बायोलॉजिकल प्रॉपर्टी आणि कंपोजिशन ऑफ सॉइल ह्या दोन पॉइंटवर आपण लेक्चर नंबर 12 बघितलेलं आहे आणि ते फारच महत्त्वाचं आहे. सगळं तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी, बायोलॉजिकल, केमिकल प्रॉपर्टी सगळं कळणार आणि फंक्शन ऑफ सॉइल आज आपण बघत आहोत. फंक्शन ऑफ सॉइल, देर आर 3 फंक्शन: फिजिकल फंक्शन, केमिकल फंक्शन, बायोलॉजिकल फंक्शन. तर जमिनीचं फंक्शन काय, त्यामध्ये फिजिकल फंक्शन आहेत, केमिकल फंक्शन आणि बायोलॉजिकल फंक्शन आहेत. तर स्टार्ट करूया आपण. फिजिकल फंक्शन ऑफ सॉइल, इट गिव्ह मेकॅनिकल सपोर्ट फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स ॲज लाईक बॅकबोन ऑफ. तर फिजिकल फंक्शन जे आहे जमिनीचं ते सपोर्टिंग करणं. पीक जे उभा आहे, पीक जे स्टँड आहे, पीक जे स्टँड इरिॲक्ट आहे, ते कशामुळं? सॉइल होल्ड ऑफ प्लांट पार्टिकल. तर प्लांटचं रूट्स सॉइलला धरून उभा आहे ना, म्हणजे मिनरल मॅटर जे आहे, पार्टिकल जे आहे त्याला धरून स्टँड आहे. द प्लांट इज एबल टू स्टँड इरिॲक्ट बिकॉज ऑफ द होल्ड exerted by the soil on plant root. Soil on plant roots. The roots are ramified and anchored in the soil mass. Ramified असं ब्रँचेस. रूट जर बघितलं आपण तर पूर्ण असं सॉइल मध्ये पूर्ण ब्रँचेस असं धरून, असं पूर्ण पार्टिकल असं धरून ठेवलेले असतात मुळं. द सॉइल ऍक्ट ॲज अ रिझर्व ऑफ वॉटर अँड एअर. रिझर्व ऑफ वॉटर अँड एअर. सॉइल काय करतं? वॉटर अँड एअर रिझर्व करून ठेवतं, साठवून ठेवतं. पाऊस आल्याबरोबर आपल्यासारखं नसतं एकदाच पाणी प्यायचं, झाडाचा कंटिन्यू ओलावा पाहिजे जमिनीमध्ये आहे ना. तर ते कोण धरून ठेवतं? माती धरून ठेवते पाणी है ना. जे काही पावसाचा पाऊस आहे किंवा ओलीत करतो आपण, तेव्हा काय करतं? जे एअर अँड वॉटर पोर स्पेस मध्ये जे जमा होते ना, ते माती धरून ठेवते. जे पोर स्पेस बघितलं ना आपण, तर त्यामध्ये हवा आणि पाणी साठून असते पोर स्पेस मध्ये. ते म्हणजेच माती होल्ड करते, रिझर्व करून ठेवते. द प्लांट ऍब्सॉर्ब वॉटर थ्रू देअर रूट्स. प्लांट काय करणार? वॉटर रूट द्वारे ऍब्सॉर्ब करणार, त्यालाच आपण सॉइल वॉटर असं म्हणणार. द रूट्स ब्रीथ ऑक्सिजन फ्रॉम द एअर अराउंड सॉइल मास है ना. मग प्लांट रूट काय करतात? ब्रीदिंग करतात, श्वासोश्वास, ऑक्सिजन है ना, फ्रॉम द एअर अराउंड सॉइल मास. त्या सॉइलमध्ये जे एअर आहे ते ब्रीदिंग करते. तर म्हणून तर पूर्ण पाणी भरलेलं असेल तरी पिकं वाढून जातात है ना, आणि पूर्ण हवाच राहिली, पाणी नसेल तरी पिकं वाढतात. म्हणजेच वॉटर अँड एअर हे दोन्ही फार महत्वाचे घटक आहेत आणि ते इक्वल प्रपोर्शन है ना. सॉइल ऑल्सो स्टोअर सन हीट अँड अप्लाइज इट टू द ग्रोईंग प्लांट. सॉइल काय करतं? सन हीट स्टोअर करतं है ना. टेम्परेचर असतं मातीमध्ये, म्हणून तो व्यवस्थित जर्मिनेशन होतं लक्षात. तर म्हणून उन्हाळ्यामध्ये जमीन तपू द्यायला पाहिजे असं म्हणतो आपण. चांगली मशागत करून ठेवतो आपण, जमीन तपू द्यायला पाहिजे 2 महिने असं म्हणतो आपण. तर चांगलं उत्पन्न मिळतं आपल्याला. 8 महिने, 4 महिने जमीन रिकामी, 8 महिने पिकं, असं जर असेल तर जमीन उत्पादकता राहते. तर
तर हे झालं फंक्शन ऑफ सॉइल, फिजिकल फंक्शन ऑफ सॉइल. कोणतं? फिजिकल फंक्शन ऑफ सॉइल. नेक्स्ट, केमिकल फंक्शन ऑफ सॉइल. केमिकली द सॉइल मे बी लॉक्ड अपॉन ॲज अ स्टोर हाऊस ऑफ प्लांट न्यूट्रियंट. स्टोर हाऊस ऑफ प्लांट न्यूट्रियंट. these are the chemical function. तर जमिनीमध्ये जे सोल्युशन, जे प्लांट न्यूट्रियंट सोल्युबल फॉर्म मध्ये आहे आणि ते सोल्युशनच्या रूपात पिकांना घेता येतं, तर एक केमिकल फंक्शन आहे. इट कंटेन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. प्लांट न्यूट्रियंट ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये फॉर्म मध्ये मिळतं. ऑर्गॅनिक मॅटर, इनऑर्गॅनिक मिनरल मॅटर, सेंद्रिय घटक, असेंद्रिय घटक असं म्हणतो. तर दोन्ही याच्यामधून प्लांट न्यूट्रिएंट मिळतात. द वेदरिंग मटेरियल ऑफ रॉक्स अँड मिनरल्स constitutes inorganic compounds, while the decaying plants and animal remains furnish the organic compounds. Furnish the organic compounds. Furnish the organic compounds. The weathering material of rocks and mineral constitute inorganic compound, while the decaying plant and animal remain furnish the organic compound. केमिकल वेदरिंग जेव्हा होतं तेव्हा मिनरल मॅटर येतं जमिनी, आणि नंतर डिकेइंग प्लांट, एनिमल वेस्ट मटेरियल, ऑर्गॅनिक मॅटर. इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॅटर हे दोन्हीही प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय करतात. द प्लांट ऑब्टेन इट्स न्यूट्रिएंट्स फ्रॉम दीज कंपाऊंड्स. द प्लांट ऑब्टेन इट्स न्यूट्रिएंट फ्रॉम दीज कंपाऊंड. ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून प्लांट न्यूट्रिएंट मिळतं पिकांना. द डिफरंट रिॲक्शन गोइंग ऑन in the soil causes decomposition of organic matter, thereby brings the nutrients in soil solution and make them available for the plant nutrient. आता केमिकल रिॲक्शन झाल्याशिवाय, डिकम्पोजिशन झाल्याशिवाय तर सोल्युशन तयार होणार नाही, आणि सोल्युशन फॉर्म मध्ये न्यूट्रिएंट नसेल तर पिकांना घेता येणार नाही. तर केमिकल रिॲक्शन होतं. तर हे केमिकल फंक्शन आहे. केमिकल फंक्शन ते पूर्ण न्यूट्रिएंटवर आहे. हे केमिकल फंक्शन हे प्लांट न्यूट्रिएंट सोल्युबल फॉर्म मध्ये तयार करून देतात. तर केमिकल रिॲक्शन सुद्धा घडतं. तर बायोलॉजिकल तर आहेच महत्वाचं, पण केमिकल सुद्धा महत्वाचं आहे. देन बायोलॉजिकल फंक्शन ऑफ सॉइल. Soil is the habitat of very large number of organisms of both plant and animal origin. Soil is the habitat of very large number of organisms of both plant and animal origin. Plant and animal origin. Plant पासून ऑर्गॅनिक मॅटर, एनिमल पासून ऑर्गॅनिक मॅटर, हे मातीमध्ये हे ऑर्गॅनिझम असतातच. फार महत्वाचं आहे बायोलॉजिकल फंक्शन प्लांटच्या दृष्टीनं, पिकाच्या दृष्टीनं. सम ऑफ द ऑर्गॅनिझम लाईक रोडेंट्स, worms, insect, etc. are big, while other like fungi, bacteria, etc. microscopic in size. तर काही रोडेंट जे दिसणारे आपण बघू शकतो असे इन्सेक्ट असतात, ते फायदेशीर असतात. अर्थवॉर्म फार 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 महत्वाचा आहे. फ्रेंड ऑफ फार्मर असं म्हणतो आपण अर्थवॉर्मला. जमीन खालीवर करते, भुसभुशीत करते. तर हे फार महत्वाचे रोडेंट्स आहेत आणि मायक्रोऑर्गॅनिझम सुद्धा आहेत. हे बायोलॉजिकल फंक्शन. द वॉर्म्स, नेमॅटोड्स अँड अर्थवॉर्म्स आर इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम. इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम. नेमॅटोड, सतकुर्मी, अर्थवॉर्म, गांडूळ हे महत्वाचे ऑर्गॅनिझम आहेत मातीमध्ये. दे एरेट द सॉइल अँड ॲट द सेम टाइम disintegrate and mix its constituents by passing large quantities of soils through their bodies and ejecting the same on the surface as a worm castus. तर हे अर्थवॉर्म काय करतं, भरपूर ऑर्गॅनिक मॅटर फीड करतं, त्यामध्ये सॉइल सुद्धा फीड करतं आणि एक्सक्रेटाच्या रूपात तो कॅस्टस टाकतं, ज्यावेळेस आपण गांडूळ खत असं म्हणतो. आणि दिस कॅस्टस इज अ रिच एन्झाइम्स
बायोमॉलिक्युल्स, देन ऑल्सो रिच न्यूट्रियंट. तर ऑर्गॅनिक मॅटरपेक्षा यांनी खाऊन जे कॅस्टस एक्सक्रेटा जे टाकलेलं असतं ते रिच न्यूट्रियंट असतं, एन्झाईम असतं, त्याच्यामध्ये हार्मोन्स असतात, बायोमॉलिक्युल असतं, ह्युमस मॅटर असतं आणि ते पिकासाठी फार फर्टाईल असतं, फार उपयुक्त असतं. रिच मिनरल मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर असतं, न्यूट्रियंट असतात त्याच्यामध्ये, है ना. 1% ऑर्गॅनिक मॅटरमध्ये नायट्रोजन असेल, तेच ऑर्गॅनिक मॅटर अर्थवर्मनं जर खाल्लं तर त्याचं 11% मोर न्यूट्रियंट तयार करून देतात. 1% नायट्रोजन 11% नायट्रोजन, 7% फॉस्फरस, 1% फॉस्फरस 7% करतं, 1% पोटॅश असेल तर 6% करून देतं, असं इन्क्रीज करून देतं. कारण त्याच्या शरीरामध्ये बायोमॉलिक्युल्स, एन्झाईम्स आहेत आणि ते रिच करून देतं. म्हणून गांडूळ खत फार महत्वाचं आहे पिकाच्या दृष्टीनं आणि गांडूळ हे जमिनीसाठी फार महत्वाचं आहे. म्हणून आता दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर केल्यामुळं गांडूळ हे नाहीसे होत चाललेले आहेत. कारण रासायनिक खत हार्मफुल आहे, त्याचं शरीर गुडगुडीत असतं आणि हे युरिया वगैरे जी आहेत खते, रासायनिक खते, यापासनं त्याचं शरीर काय होतं, डॅमेज होतं आणि तो मरून जातं. म्हणून संख्या कमी होत चाललेली आहे. म्हणून आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करा म्हणतो, आपण सेंद्रिय खत, सेंद्रिय शेती करा असं म्हणणं आहे आपलं. तर सेंद्रिय शेतीमध्ये हे अर्थवर्म जास्तीत जास्त जगू शकणार, त्यांना ऑर्गॅनिक मॅटर मिळणार खायला आणि त्यांची संख्या वाढणार आणि जमीन असं गुड फिजिकल कंडिशन, बायोलॉजिकल कंडिशन होणार, गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, गुड ड्रेनेज कॅपॅसिटी, हे जे भौतिक रचना आहे जमिनीची हे सुपीक होणार, चांगली रचना होणार. तर पिकाच्या दृष्टीनं हे चांगलं असणार. नेक्स्ट, द क्वांटिटी ऑफ सॉइल पास्ड थ्रू देअर बॉडीज इज इनॉर्मस, है ना. तर त्याच्या शरीरामधून हे ऑर्गॅनिक मॅटर गेल्यानंतर रिच होऊन जातं. अबाउट 25 टन्स ऑफ अर्थ पर हेक्टर पर इयर इज टर्न ओव्हर बाय द अर्थवर्म. एवढं हे अर्थवर्म काय करतं, जमीन सुपीक करून देतं. एवढं टन, तो एवढं हाय फिडिंग असतं, कंटिन्युअस खात राहतं, रात्रंदिवस त्याचं खाणं सुरू, कॅस्टस टाकणं सुरू. तर एवढं टन तो एका वर्षामध्ये काय करतं, पास करतं. द इजेक्टेड मटेरियल इज इन मोर पल्वराइज्ड. त्यांनी जे इजेक्ट केलं ते भुसभुशीत केलं. 25 टन जमीन ते काय करतं, खाली वर करून टाकतं आणि पल्वराइज करतं, भुसभुशीत करतं. पल्वराइज कंडिशन अँड पासेस बेटर फर्टिलिटी दॅन द ओरिजिनल सॉइल. बेटर फर्टिलिटी दॅन द ओरिजिनल सॉइल. ओरिजिनल सॉइल पेक्षा कितीतरी पटीनं ते बेटर फर्टिलिटी करून टाकतं. एवढं उपयुक्त आहे ते अर्थवर्म, है ना. तर अर्थवर्म हे शेतकऱ्याचं मित्र यासाठीच म्हटलं जातं. दिस ऍक्टिव्हिटी ऑफ अर्थवर्म लीड्स टू द ट्रान्सफर ऑफ सॉइल फ्रॉम लोअर लेअर टू द सरफेस. खालची जमीन वर करते, वरची जमीन खाली करते, है ना. म्हणजे खालचं जे न्यूट्रिएंट वर आणून टाकतं, वरचं खाली, असं नांगरल्यासारखं जमीन करते आणि हे फारच महत्वाचं असतं. These function impart dynamic character to the soil which make the soil fit for plant growth. Fit for plant growth. पिकाच्या वाढीसाठी फारच जमीन ही चांगली असते, है ना. अशी जी जमीन, गांडुळाने जमीन खालीवर केलेली, ही रिच ऑर्गॅनिक मॅटर, फर्टाईल जमीन असतं, सुपीक जमीन तयार होते. तर अशा रीतीनं बायोलॉजिकल फंक्शन, जे काही ऑर्गॅनिझम आहेत, जे काही रोडेंट्स आहेत, अर्थवर्म्स आहेत, हे या पद्धतीनं जमिनीमध्ये कार्य करतात आणि ते पिकासाठी फारच उपयुक्त ठरतं. तर दिज आर द फंक्शन ऑफ सॉइल: फिजिकल फंक्शन, केमिकल फंक्शन, बायोलॉजिकल फंक्शन. आता शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे हे जे सगळं तुम्ही बघितलं हे टेक्स्टबुकमध्ये होतं. आणखी शॉर्टमध्ये याचं सांगतो मी. हे रोल महत्वाचे आहे: फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टी आपण एकत्र आणूया. यामध्ये आपण
they help for improve soil fertility, they are improve water holding capacity, they are improve drainage capacity, they are increase activity of microorganism in the soil, increase activity of microorganism, it maintains soil temperature, they maintain aeration of soil, aerate the soil, loose the soil, porous the soil, हे जनरल फंक्शन आहे सॉइल. तर या पद्धतीनं हे पिकासाठी फार महत्वाचं आहे, पिकासाठी फार महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण फिजिकल म्हणजेच फंक्शन बघितलं, फिजिकल फंक्शन, केमिकल फंक्शन, बायोलॉजिकल फंक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघा, लिहित चला. व्हिडिओ बघत असताना नोटबुक आणि पेन सोबत ठेवा. टेक्स्टबुक असेल तर चांगलं, नसलं तरी काही तेवढं गरज नाही आहे. पूर्ण आपण व्यवस्थित घेत आहेत. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार तुम्हाला जे जे व्हिडिओ तयार झाले, अपलोड झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित समजून घ्या. थँक्स. जय जवान, जय किसान.